के केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड दौऱ्यावर. रायगड किल्ल्यावरील शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमानंतर अमित शहा तटकरेंच्या निवासस्थानी जाणार. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीची बैठकीला आज शरद पवार आणि अजित पवार उपस्थित राहणार. बैठकीनिमित्त काका पुतणे एकत्र येणार. दुपारी 2 ते संध्याकाळी 7च्या दरम्यान बैठक होणार. मुलींची पहिली शाळा फुलेंनीच सुरू केली. राजे महाराजे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय राजवाड्यात करायचे. उदयनराजेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. संभाजीनगरात संजय शिरसाटांच्या घराबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांचं कर्जमाफीसाठी आंदोलन. पोलिसांनी प्रहारच्या आंदोलकांना ताब्यात घेतलं. आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच. 14 तारखेला मुख्यमंत्र्यांना भेटून प्रहारच्या मागण्या मांडणार. शिरसाटांची प्रतिक्रिया. बच्चू कडूंची माणिकराव कोकाटेंसोबत फोनवर चर्चा. 17 तारखेला मुंबईत या, सविस्तर चर्चा करू. कोकाटेंचं आश्वासन. बच्चू कडूंना पोलिसांनी सिन्नर घाटात अडवल्यानंतर कडूंनी कोकाटेंना फोन केला. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहारचं आंदोलन तात्पुरतं स्थगित. 17 एप्रिलला कोकाटे आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन. तर 15 दिवसांनी एका मंत्र्याच्या गाडीची हवा सोडणार. बच्चू कडूंचा इशारा. घोषणा केल्याप्रमाणे कर्जमाफी करणारच. शेतकऱ्यांची कर्जमाफी टप्प्याटप्प्यानं केली जाईल. दादा भुसेंची प्रतिक्रिया. कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं कोकाटेंच्या घराबाहेर मशाल आंदोलन. बच्चू कडूंसह प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून कोकाटेंच्या घराबाहेर आंदोलन करत निषेध. सोलापुरात प्रहार संघटनेकडून भाजपा आमदारांच्या घरावर मशाल मोर्चा. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याची मागणी. धुळ्याच्या शिरपूरमध्ये आमदार काशीराम पावरा यांच्या घराबाहेर घटनेचं आंदोलन. शेतकरी आत्महत्या, वाढती महागाई आणि शासनाच्या उदासीनतेच्या विरोधात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचीही मागणी. चंद्रपूरमध्ये आमदार करण देवतळे यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचं जालन्यात आंदोलन. यावेळी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून आंदोलकांशी चर्चा. खासदार अशोक चव्हाण आणि आमदार श्रीजया चव्हाण यांच्या घरासमोर प्रहारचं आंदोलन. शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी. यावेळी अशोक चव्हाण यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पैसे अर्थ खातं 1 महिना आधीच एसटी महामंडळाला देणार. उर्वरित पगार मंगळवारी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 7 तारखेला पगार, अशी ही माहिती. काही लोकांकडून हिंदू धर्माचा ठेकेदार बनण्याचा प्रयत्न. तर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची ही टीका. काँग्रेस पक्ष सर्व धर्मांचा सन्मान करतो. ठाकूर यांची प्रतिक्रिया. डेंग्यू तापाच्या रुग्णाचं 6 लाख बिल कसं? रुग्णाला अमृत पाजलं का? आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांवर संतापले. ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल. औषधं, व्हेंटिलेटरमुळे जास्त पैसे लागले. रुग्णाला डेंग्यूचा गुंतागुंतीचा आजार होता. संभाजीनगरमधील एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांचं स्पष्टीकरण. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निलेश राणेंनी प्रशासनाला धारेवर धरलं. निधी खर्च, ड्रग्ज, गांजा विक्री यासह विविध मुद्द्यांवर धारेवर धरलं. पोलीस यंत्रणेकडे काही उपाययोजना आहेत का? निलेश राणेंचा सवाल. बापच मुलीवर लैंगिक अत्याचार करतो अशा बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. अशा घटनांमध्ये मुलींनी बापाचा खून करायला पाहिजे. अलका कुबल यांच्याकडून संताप व्यक्त. अत्याचारी बापांवर आखाती देशांप्रमाणे कठोर कारवाई व्हायला पाहिजे, कुबल यांचं मत. मुंबईतील टँकर चालकांच्या संपावर तोडगा काढण्याचे पालिका आयुक्तांना निर्देश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट. पाण्यासाठी बहुजन विकास आघाडीचा विरार महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा. नागरिकांकडून प्रशासनाविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर मोर्चा शांत. राणीच्या बागेतील प्राण्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना. प्राण्यांना नैसर्गिक पद्धतीनं देण्याचा प्रयत्न. बर्फाचे तुकडे, थंड पाण्याच्या शॉवरद्वारे प्राण्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न. सांगलीच्या मिरजमध्ये पत्रकार संघाच्या डिजिटल मीडियाचं राज्य अधिवेशन संपन्न. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन झालं. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये शेतकऱ्यांचं रखरखत्या उन्हात आंदोलन. सकाळच्या वेळेत वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी लावलेलं 3 भुसुरुंग स्फोटकाचा पोलिसांनी शोध लावला. 3 दिवसांपूर्वीच माओवाद्यांनी पत्र काढून स्फोटक लावल्याची सूचना गावकऱ्यांना दिली होती. जेजुरीतील खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात फुलाफळांची आरास. चैत्र महिन्याच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक सजावट. करवसुली कमी झाल्यानं नंदुरबारच्या नवापूर नगरपालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण. नगरपालिकेनं कर न भरणाऱ्या 150 करधारकांचे बॅनर चौकात लावले.
विदर्भ एक्सप्रेसमध्ये बुरखाधारी महिलेचा धुमाकूळ, तिकीट विचारणाऱ्या टीसीला कापून टाकण्याची धमकी, शेगाव रेल्वे पोलिसात बुरखाधारी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल. नाशिक मुंबई महामार्गावर नाशिक शहराजवळील 10वा मैल परिसरात काही काळ वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या 5 ते 7 किलोमीटरपर्यंत रांगा. वाहतूक कोंडीकडे सातत्यानं महामार्ग प्राधिकरणाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. सिंधुदुर्ग जिल्हा बॅग लिफ्टिंग करून प्रवाशांचे दागिने आणि रोख रक्कम चोरणारी टोळी जेरबंद. सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई. मध्य प्रदेशातील 4 सराईत आरोपी ताब्यात.